ठाणे शहर बदलतंय, सोयीसुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपानं 2020 पर्यंतच्या सगळ्यांना घरं मिळणार आहेत. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करतोय हे राज्याला माहिती आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केलं. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभळी नाका येथील आनंद दिघे टॉवरचं नवीन वास्तूचं भूमिपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचं भूमिपूजन, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी शेठ लखीमचंद फतेचंद प्रसूतीगृहाचं लोकार्पण केलं. तसंच तिथे जनतेशी संवाद साधला. खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसंच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसूतीगृह तयार झालंय, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान पालिकेनं आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी असेही त्यांनी निर्देश दिलेत. आतकोली इथे क्षेपणभूमीवर उद्यान फुलतंय. ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत 2 लाख झाडं लावली जाणार आहेत. तसंच सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करते. अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू लागले. तत्पूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्रकल्पांचं सविस्तर सादरीकरण केलं. एकूण 10 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर आजपासून सुरू होत आहेत. फिरता सुसज्ज दवाखाना उपलब्ध होतोय. नाल्याची कामं सुरू झाली असल्याचंही त्यांनी प्रास्ताविकात सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण, शुभारंभ आणि भूमिपूजन केलं.